नमस्कार श्रोत्यांनो, मी आहे आपल्यासोबत मोहिनी आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या अत्यंत खास कार्यक्रमात आरोग्याचे राज आयुर्वेदाच्या साथ। तर श्रोत्यांनो, आज आपण एका अशा गंभीर टॉपिकवर बोलणार आहोत ज्यामुळे देशातील दर दुसरा व्यक्ती अतिशय त्रस्त आहे। हो तर आज आपण बोलणार आहोत तब्येती संबंधी। लोकांची तब्येत का बनत नाही? कितीही पद्धतीची सर्व औषधं घेऊन देखील, भोजन ग्रहण करून सुद्धा तरी सुद्धा तब्येत काही सुधरत नाही। जिम जॉईन करतात, योगा करतात, एक्सरसाइज करतात, परंतु तरी सुद्धा मनासारखी तब्येत हाती लागत नाही। आणि याच समस्येवर समाधान देण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये हजर आहेत दिव्य ऋषी आरोग्यन संस्थानाचे ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर विनय खत्रीजी। तर या स्वागत करूया डॉक्टर विनय यांचे। डॉक्टर विनय, खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये। नमस्कार। नमस्कार डॉक्टर साहेब, जसं की आपण आता आपल्या श्रोत्यांना सांगितले की आपण अशा एका समस्येसंबंधी बोलणार आहोत ज्या समस्येमुळे देशातील दर दुसरा व्यक्ती अतिशय त्रस्त आहे। हो लोक तब्येती मागे पळतात, खूप वेगवेगळे प्रकारचे भोजन ग्रहण करतात, इतकंच नव्हे तर अनेक प्रकारचे औषधं घेतात आणि स्टेरॉइड्स पण घेतात, पण वजन काही वाढत नाही। हो. तर शेवटी काय कारण असू शकतं? हे पहा मोहिनीजी, हो काही सांगण्यापूर्वी एक प्रश्न मी आपल्याला विचारतो। हो, विचारा। जर आपल्याला शरीर बनवायचंय तर आपण काय कराल? सर्वात आधी खाण्यापिण्याकडे लक्ष दे। अगदी बरोबर म्हणालात, पण केवळ खाण्यापिण्यानी आपलं शरीर नाही बनणार। लोक विचार करतात की मी जास्त खाईन, जास्त गोड किंवा जास्त स्निग्ध पदार्थ खाईन, जास्त ड्रायफ्रुट्स खाईन किंवा मांस-मासे खाईन तर माझं शरीर बनेल। शरीर ताकदवान तेव्हाच बनेल जेव्हा आपला जठराग्नी भक्कम असेल, जेव्हा आपलं पाचन तंत्र इतकं भक्कम होईल की आपण जे पण खात आहात ते पचून जाईल। तर पचणे हे आपल्या पाचन तंत्राचा खूपच इम्पॉर्टंट भाग आहे। पाचन तंत्र ठीक असेल तर आपलं शरीर बनेल। ज्या प्रकारे एक उसाचा रस काढणारा उसाला मशीनमध्ये टाकतो आणि रस काढतो, तो पुन्हा त्याच उसाला दुमडून मशीनमध्ये टाकतो आणि या प्रक्रियेला तो पुन्हा पुन्हा करतो जोपर्यंत पूर्ण त्यातला रस निघून जात नाही। आपले पाचन तंत्र पण अगदी त्याचप्रमाणे काम करते। आपली पचनक्रिया आपल्या तोंडापासून सुरू होऊन जाते। तोंडात प्रेझेंट स्लाइव्हा आणि त्यात प्रेझेंट एन्झाईम आपल्या खाण्याला तोडायला सुरुवात करतात। हे खाणं आपल्या अन्ननलिकेद्वारे आपले पोट, छोटं आतडं आणि मोठ्या आतड्यात जाते आणि प्रत्येक लेव्हलवर आपण जे पण खाल्लं आहे आपले पाचन तंत्र त्यातील रस किंवा असं म्हणा की खाण्यामधली पौष्टिक तत्वांना काढते आणि आपल्या शरीराला लावते, म्हणजे आपलं शरीर बनू शकेल। म्हणून खाणं पिणं खायचं नाही, खाणं पिणं पचवणं आणि आपल्याला ते लागणं हे खूप आवश्यक आहे। डॉक्टर विनयने आपल्याला सांगितले की खाण्यापिण्याचे पचन होणे आणि लागणे हेच आहे चांगल्या तब्येतीचे मूळ मंत्र। आणि हेच तब्येतीचे मूळ मंत्र कसे प्राप्त होईल या तर जाणून घेऊया। तर डॉक्टर साहेब, मी जाणू इच्छिते की तब्येत बनवण्यासाठीचे मूळ मंत्र कसे प्राप्त करू शकतो? हे पहा, मी आपल्याला पहिल्यांदा सांगेन की प्राचीन काळी कुठे डॉक्टर असायचे आणि कुठे होते स्पेशलिस्ट असायचे, तर वैद्य किंवा ऋषीमुनी जो आयुर्वेद पद्धतीद्वारे आपल्याला उपाय देत असत। पण आज आपण कुठे ना कुठे याच प्राचीन पद्धतीला, आयुर्वेदाला गमावत चाललो आहोत। आणि राहिला प्रश्न शरीर बनवण्याचा, तर आमची संस्थान दिव्य ऋषी आरोग्यम संस्थानाच्या आयुर्वेदाचार्यांनी सखोल शोध, अभ्यास आणि यशस्वी परीक्षण केल्यानंतर एका अशा औषधाचे निर्माण केले आहे जे आपल्या पाचन तंत्राला इतके भक्कम बनवेल की जर आपण 2 कोरड्या पोळ्या पण खाल्ला तर त्या पण आपल्या शरीराला लागतील। नेहमी आपण पाहिलं असेल की आपण ऐकत असाल, कोणी म्हणतं की जर मी पाणी पितो तर ते पण तुपाप्रमाणे अंगी लागतं, आणि कोणी म्हणतं की मी तूप, लोणी, माहित नाही काय काय खातो पण शरीराला नाही लागत। हो, तर हा सगळा जो खेळ आहे आपल्या पाचन तंत्राचा आहे। जर आपलं पाचन तंत्र मजबूत असेल ना, तर मग आपण लाकूड, दगड काही पण खाल तरी ते आपल्या शरीराला लागेल। आणि आमचं औषध याच पाचन तंत्राला भक्कम करून आपल्याला योग्य शरीर प्रदान करते। डॉक्टर साहेब, हल्ली पाहिले तर मार्केटमध्ये गेलात तर तब्येत बनवण्यासाठी विविध प्रकारची औषधं दिसून येतात। तर आपल्या संस्थानाचे औषध त्या सर्व औषधांपासून उत्तम कसे? आमचे औषध स्टेप बाय स्टेप काम करते। ज्याला भूक नाही लागत त्याच्या जठराग्नीला प्रज्वलित करते, आणि ज्याला भूक तर लागते
पण शरीराला काही लागू शकत नाही. त्याच्या पाचन तंत्राला इतके भक्कम बनवते की त्याने काही खाल्ले तरी ते त्याच्या शरीराला लागेल. आणि हे माझं वचन आहे की या औषधाला खाल्ल्यावर पहिल्याच दिवसापासून आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल पाहायला मिळेल. आपण स्वतःच म्हणाल की मी हे जे पण खातोय ते पण पचतंय. पोटासंबंधी जितके पण त्रास आहे ते नष्ट होऊन जातात. आणि एकाच आठवड्यात आपण हे पाहाल की माझं वजन वाढत जातंय. मी नक्की सांगतो की आपण स्वतः कॉल कराल आणि धन्यवाद म्हणाल की डॉक्टर साहेब खूपच उत्तम औषध बनवलंय आणि आपण माझं जीवनच बदलून टाकलं. म्हणून सगळ्यांना सांगतो की आपल्या जीवनात एकदा या औषधाला अवश्य घ्या. आजकाल खूप असे पेशंट येत आहेत आमच्या संस्थानामध्ये ज्यांना जास्त गॅस बसणे, पोट फुलल्यासारखं राहणं, ओकारी होणं, जुलाब होणं, पोटात कब्ज राहणं, पोटात अल्सर बनून जाणं किंवा खाणं खाल्ल्याबरोबर ताबडतोब परसाकडे जाणं अशा समस्यांनी ग्रस्त आहे. आणि या सगळ्या समस्यांचं मूळ जे आहे आपलं पाचनतंत्र आहे. आणि आयुर्वेदामध्ये पण म्हणलं आहे सगळ्या आजारांचं मूळ जे आहे ते कुठे ना कुठे आपलं पाचनतंत्रापासून सुरू होते. आपले पाचनतंत्र गाडीच्या इंजिनाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे गाडीचं इंजिन ठीक प्रकारे काम करते तर गाडी चालत राहील. आपलं पाचनतंत्र पण जर योग्य प्रकारे काम करेल तर आपण सगळ्या आजारांपासून दूर राहाल आणि आपली तब्येत 100% बनेल. तर मित्रांनो, जर तुम्ही देखील विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करून थकला असाल आणि जर तुम्हाला एक उत्तम पर्सनॅलिटी हवी असेल तर तुम्ही देखील दिव्य राशी आरोग्यम संस्थानाच्या या औषधाचे सेवन अवश्य करा. आणि तुम्ही पहिल्या दिवसापासूनच आपल्या बॉडीमध्ये, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये फरक नक्की पाहाल. तर चला श्रोत्यांनो, जाणून घेऊया डॉक्टर विनय कडून या औषधाचे आणखी कोणकोणते वैशिष्ट्य आहेत. बाजारात खूपशी औषधं मिळतात जे हे आश्वासन देतात की 15 ते 20 दिवसात आपलं शरीर बनून जाईल. पण कुठे ना कुठे त्यात स्टिरॉइड असतात जे आपल्या शरीराला फुग्याप्रमाणे फुलवतात तर खरं, पण ज्या दिवशी आपण खाणं बंद करता औषध त्या दिवशी असं वाटतं की फुग्यातली हवा काढून टाकली आहे. पण आमच्या औषधांच्या नियमित प्रयोगाने हे बॉडीमध्ये जितके पण हार्मोन्स आहेत जे डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे जी आपल्या डायजेशनला रेग्युलेट करते, त्याला मेंटेन करते, तर आपण या औषधाचे सेवन बंद जरी केलं तरी पण आपलं वजन कमी होणार नाही. आमच्या औषधात आयुर्वेदानुसार त्या सगळ्या जडीबुटींचा प्रयोग केला गेला आहे ज्या शरीर बनवण्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. यामध्ये आहे कॅप्रिस स्पायनोसा. आणि कॅप्रिस स्पायनोसा ह्या जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते आहे ग्लुकोज, थिनोलेट, सिनिक्रीन आणि रोटीन जे आपल्या लिव्हरच्या फंक्शनला बूस्ट करते, म्हणजे आपलं लिव्हर योग्य प्रकारे काम करते. यात असलेले कायकोरियम इंटायबस जे आपल्या पाचन संबंधी सगळे बोवेल मुवमेंट्सना मेंटेन करते, जे आपल्या बाईल सिक्रेशनला इन्क्रीज करते, म्हणजे आपले लिव्हर आणि आपले गॉल ब्लॅडर योग्य प्रकारे काम करू शकेल. हे आपल्या आत हेमोग्लोबिनची कमतरता किंवा असं म्हणा रक्ताची कमतरता पण दूर करते. हो, कॅशिया अनुगुस्टिफोलिया सगळ्यात पहिल्यांदा तर हे आपल्याला कब्ज नाही होऊ देत, आणि जर कब्ज झाला तर त्याला पण दुरुस्त करते. हे आपल्या आतड्यांची स्वच्छता करते आणि मुलांच्या पोटात जंत कृमी होतात ही एक साधारण गोष्ट आहे. हे मुलांना या समस्येपासून पण आपल्याला इलाज देते. सोलेनम निग्रम आयुर्वेदानुसार हे एक त्रिदोष हरणारे औषध आहे, म्हणजे तिन्ही दोषांना दूर करते. हे बघा, आपल्याला मग छोट्यात छोटा आजार असो नाहीतर मोठ्यात मोठा आजार, त्यामागे एकतर वात, पित्त किंवा कब्ज दोषच असतात. तर हे आपल्या तिन्ही दोषांना बॅलन्स करते. त्याचबरोबर आपले जितके पण धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, या सगळ्यांना नॅरिश करते आणि आपल्याला निरोगी त्वचा प्रदान करते. कर्क्युमा जेडोरिया याच्यामध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते आहे कुर्जेलिनोन आणि जेडिरोन. हे आपल्या तोंडातले छाले, अन्ननलिका, पोट आणि आतड्याच्या छाल्यांना ठीक करते. इथे असलेल्या कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशनला दूर करते. आणि याबरोबरच हे आपल्याला गॅस, ऍसिडिटी, करपट ढेकर किंवा कफच्या समस्येपासून आराम देते. थॅलामोनाइड हे एक नैसर्गिक ॲपिटायझर आहे जे आपल्या मंद पडलेल्या अग्नीला प्रज्वलित करते, म्हणजे आपल्याला भूक पण लागेल आणि आपण जे पण खात आहात ते आपल्या शरीराला पण लागेल. याचबरोबर यात आणखीन पण दुसऱ्या दुर्लभ जडीबुटींचा समावेश आहे ज्याचे सेवन केल्यामुळे बॉडीमध्ये जितके पण डायजेस्टिव्ह रिलेटेड हार्मोन्स असतात त्यांना ऍक्टिव्हेट करते, ज्यामुळे आपलं पाचन तंत्र योग्य प्रकारे काम करू शकेल
आणि औषध सोडल्यावर पण आपलं शरीर बनून राहील. आमचे औषध 100% आयुर्वेदिक आहे, ज्यामध्ये नैसर्गिक जडीबुटींचा वापर केला गेला आहे आणि याचा आपल्या बॉडीवर कोणताही वाईट परिणाम नाही पडत. डॉक्टर साहेब, आपण आम्हाला हे तर सांगितलं की हे औषध कशा प्रकारे काम करतं. बिलकुल. परंतु आता मी आपल्याकडून हे जाणू इच्छिते की या औषधाचे सेवन कोणत्या वयोगटातील व्यक्तींनी केले पाहिजे. हे औषध खास मी सगळ्या वयांच्या लोकांसाठी बनवले आहे. मग ते लहान मुलं असोत, स्त्री असो किंवा पुरुष. आपण नेहमी पाहतो की आया आपल्या मुलांच्या मागे लागतात की बाळा तू हे खा, हे घे, हे खा, ते खा, पण मुलं खात नाही. आता एक प्रश्न मी आपल्याला विचारतो. हा, विचारा. आपण खाणं केव्हा खाता? जेव्हा भूक लागते. आणि जर आपल्याला भूक लागली नसेल आणि तरी पण आपल्याला खायला घातलं तर काय होईल? लूज मोशन्स होऊ शकतात, पोट जरा जडजड होऊ शकतं, उलटी पण येऊ शकते. तर आता हे मी म्हणतो की जर मुलाला भूक नाही लागली आणि आपण जबरदस्ती खायला देत आहात तर त्या मुलाचा विकास कसा होईल? बिलकुल. मुलाचं शरीर कसं बनू शकेल? मुलाचा जठराग्नी पहिल्यापासूनच मंद आहे आणि वरून आपण खायला देत राहता तर जे काही थोडासा जठराग्नी उरला होता तो पण मंद पडून जाईल आणि मुलाचा विकास नाही होऊ शकणार. तर मला सगळ्या आयांना हेच सांगायचे की या औषधाचे सेवन आजपासूनच सुरू करून द्या. याचे नियमित 1 महिना सेवन केल्याने पाहाल की मुलाचा पूर्ण, मग तो शारीरिक असो मानसिक असो, विकास व्हायला लागेल. बऱ्याच महिला संस्थानात येतात ज्या आपल्या पर्सनॅलिटी बाबत खूपच चिंतित असतात. त्यांच्या शरीराच्या अंगांचा योग्य प्रकारे विकास नाही होऊ शकत, ज्यामुळे शाळेत कॉलेजमध्ये त्यांना अटेन्शन नाही मिळू शकत आणि कुठे ना कुठे हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स किंवा हे म्हणा डिप्रेशन त्यांना आतल्या आत खाऊ लागतं. त्यांचं लग्न नाही होऊ शकत कारण कुटुंबातला विचार करतात की हिला खायला नीट नाही मिळालं, केव्हाही कोणत्या आजाराची शिकार आहे आणि कधी कधी तर त्यांच्यामध्ये आत्महत्येचा विचार पण येऊ लागतो. मी त्या सगळ्या महिलांना विनंतीपूर्वक आग्रह करतो की एकदा या औषधाचे सेवन अवश्य करा. मी विश्वासाने सांगतो की जो सन्मान, जो कॉन्फिडन्स, जे अटेन्शन आजपर्यंत नाही मिळालं ते त्यांना अवश्य मिळेल. मी त्या पुरुषांना पण सांगेन जे शरीर बनवण्यासाठी माहित नाही काय काय प्रकार स्वीकारतात पण तब्येत नाही बनू शकत, उलट आपल्या शरीराला इतके नुकसान पोहोचवतात की शरीर बनवण्याच्या चक्करमध्ये आणि आजारांना आपल्या गळ्यात घेतात. आणि मला भरोसा आहे की या औषधाचा नियमित 1 महिना प्रयोग केल्यास आपलं शरीर अवश्य बनेल. डॉक्टर विनय, ज्या औषधांसंदर्भात तुम्ही इतके मोठमोठे दावे करीत आहात, इतक्या विश्वासाने बोलत आहात, इतका भरोसा करत आहात, तर मी आणि आमचे श्रोते जाणू इच्छितो की या औषधांना कसे मागवू शकतो. हे खूपच सोपं आहे. टीव्ही स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत आपण त्यावर कॉल करू शकता. आपण पैसे कोणालाही देऊ नका. जेव्हा औषध आपल्या हातात येईल तेव्हाच पैसे द्या. हे पहा मोहिनीजी, आमच्या संस्थानाचा उद्देश पैसे कमावणे नाहीये. आमच्या संस्थेचा उद्देश जनकल्याणाचा आहे आणि जनकल्याणाला ध्यानात ठेवूनच आम्ही या औषधाची किंमत खूपच कमी ठेवली आहे. आम्ही आपल्याकडून तीच किंमत घेत आहोत जी जडीबुटी एकत्र करण्यासाठी, त्याची स्वच्छता करण्यासाठी, त्या प्रोसेस करण्यावर, त्याचे पॅकेजिंग करणे आणि आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जो खर्च येतो. डॉक्टर विनय, मी आशा करते की आपली संस्था जनकल्याणासाठी जे पण कार्य करीत आहे त्यात यश मिळो आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपले औषध पोहोचेल आणि देशाचा प्रत्येक व्यक्ती आपल्या औषधाचा लाभ घेऊ शकेल. बिलकुल मोहिनीजी, मी पण आपल्याला धन्यवाद देतो. मी प्रत्येक भारतीयाला सांगेन की हे औषध आयुर्वेदाचे वरदान आहे आणि या वरदानाचा लाभ अवश्य घ्या. आपण आम्हाला SMS पण करू शकता. टाईप करा TS स्पेस TV2 आणि पाठवा 53030 वर. आपण आपली ऑर्डर क्रेडिट किंवा डेबिट कार्डनी पण मागवू शकता. डेबिट किंवा क्रेडिट कार्डनी ऑर्डर करण्यासाठी आमची वेबसाईट आहे www.divyrishi.com वर लॉग ऑन करा. तर मित्रांनो, जर तुम्ही देखील विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करून थकला असाल आणि जर तुम्हाला एक उत्तम पर्सनॅलिटी हवी असेल तर तुम्ही दिव्य ऋषी आरोग्यम संस्थानाच्या या औषधाचे सेवन अवश्य करा आणि तुम्ही पहिल्या दिवसापासूनच आपल्या बॉडीमध्ये, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये फरक नक्की पाहाल. तर आमचा पत्ता आहे दिव्य ऋषी आरोग्यम संस्थान, C9/35, मेट्रो पिलर नंबर 382, रोहिणी सेक्टर 8, दिल्ली 110085. बिलकुल डॉक्टर साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आपण आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना जी सर्व माहिती दिली त्यासाठी आपले खूप खूप आभार. नमस्कार.